डॉक्टर गोरे हॉस्पिटल महाराष्ट्रातील प्रथम अत्याधुनिक मूळव्याध व पोटविकार सेंटर, साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पुरुष लैंगिक समस्या उपचार सेंटर, मूळव्याध, फिशर व भगंदर, पायांच्या नसांचे जर्मन लेझरद्वारे कायमस्वरूपी उपचार व इंजेक्शन उपलब्ध, विना रक्तस्राव, विना चिरफाड, वेदना रहित ऑपरेशन तसेच पोटविकाराचे आजारांमध्ये अपेंडिक्स, हार्निया, हायड्रोसिल, पित्ताशयाची थैली, आतड्यांच्या विविध शस्त्रक्रिया आणि लेझरद्वारे मूळव्याध, फिशर व भगंदर, व्हेरिकोस व्हेन ऑपरेशन केले जातील. तर वाट कसली बघताय? आजच संपर्क करा डॉक्टर गोरे साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, लोकरुची नगर, मैड हॉस्पिटलच्या पाठीमागे, तालुका राहाता, मुक्काम पोस्ट राहाता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 922611 8118 तसेच 9405 00 0454. राहाता तालुक्यातील साकुरी येथे MS17 क्लब शेजारी नव्याने सुरू करण्यात आलेल्या DS डिस्ट्रीब्युटर्स मेडिकल होलसेल एजन्सीचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते फीत कापून एजन्सीचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनापूर्वी विखे पाटील यांचे औक्षण करून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मेडिकल होलसेल एजन्सीमुळे आता परिसरातील मेडिकल व्यावसायिक आणि नागरिकांना औषधासाठी दुसऱ्या शहरात किंवा गावात जाण्याची गरज भासणार नसून एकाच छताखाली सर्व प्रकारचे औषधं उपलब्ध होणार आहेत. यावेळी बोलताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दळवी परिवाराच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक केले. दळवी आणि शून्यातून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आणि अथक परिश्रमातून आज यश संपादन केले. त्यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. विशेषतः त्यांच्या 93 वर्षीय आईचा आशीर्वाद हेच या यशाचे खरे बळ आहे. आज त्या माऊलीचा शाल पुष्पधून सत्कार करण्याचे आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला लाभले. हे माझ्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे, असे ते म्हणाले. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलासबापू सादापळ यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, दळवी आणि शिंदे या दोन्ही परिवारांनी एकत्र येत हा व्यवसाय सुरू केला. येथील नागरिकांना मेडिकलसाठी बाहेर गावी जावे लागू नये हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. हा विचार निश्चित समाजहिताचा असून भविष्यातही त्यांनी अशाच प्रकारचे लोकसेवा आणि व्यवसायाची प्रगती साधत राहावी. या उद्घाटन सोहळ्यास राहाता नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजू सदापळ, मुख्याधिकारी वैभव लोंढे, शिर्डी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके, गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मोहन सदापळ, संदीप दंडावते, नगरसेवक दशरथ तुपे, RPIचे जिल्हा अध्यक्ष पप्पू बनसडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, मेडिकल व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यापूर्वी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या नवीन मेडिकल होलसेल एजन्सीमुळे साकुरी आणि परिसरातील औषध पुरवठा अधिक वेगवान आणि सुलभ होणार असून स्थानिक स्तरांवर आरोग्य सेवेला मोठी चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. साहेब, या कार्यक्रमासाठी दोन मित्रांनी येऊन या ठिकाणी या उद्योगाची सुरुवात या ठिकाणी करायचे ठरवलेले आहे. म्हणजे एक तर दळवी परिवार आणि नाशिक इथून आलेले शिंदे परिवार. शिंदे परिवारामध्ये विलास धोंडोबा शिंदे, स्वप्नील विलास शिंदे व हार्दिक विलास शिंदे या दोन्ही मित्रांनी या ठिकाणी आपला हा उद्योग नाशिक पासून एकत्र शाळा शिकत मेडिकल मध्ये त्या ठिकाणी कोर्स पूर्ण करीत असताना त्यांनी या व्यवसायासाठी आपले राहता शहर याची निवड या ठिकाणी केलेली आहे. दळवी परिवाराबद्दल जर सांगायचं साहेब तर आपल्याला माहीतच आहे, दळवी परिवारामध्ये असलेले 3 भाऊ हे एकत्र आहेत. त्या ठिकाणी आमचे मित्र असतील, दादा दळवी असतील, त्यांचे बंधू देवीदास दळवी, सुनील दळवी व त्यांच्या मातोश्री 93 वर्ष वय असताना सुद्धा आज या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी त्या उपस्थित आहेत. साहेब, सांगायचं म्हणजे अत्यंत शून्यामधून हा प्रवास आज या ठिकाणी दळवींनी सुरू केलेला होता. सांगताना एकच मला आज आनंद होत आहे की ज्या काळामध्ये जवळजवळ हा 40 वर्षापूर्वीचा काळ आहे साहेब, ज्यावेळेस दळवी सुद्धा आपल्या उदरनिर्वाहासाठी अत्यंत कष्टमय असा जीवन त्या ठिकाणी त्यांनी जगलेलं आहे. सुरुवातीला बरं साहेब, दळवीचा व्यवसाय
आणि माझा व्यवसाय. आमच्या दोघांचा व्यवसाय हा पावबटरचा होता. सुरुवातीला मी पाव बनवित होतो आणि दळवी या त्या व्यवसायामध्ये पावबटर विकण्याचा व्यवसाय करीत होते. म्हणजे अत्यंत शून्यातून आम्ही दोघांनीही या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी मार्गस्थ झालेलो आहोत. आपला आशीर्वाद सदैव आम्हाला राहणारच आहे. अत्यंत प्रेमळ आणि अत्यंत व्यापारी दृष्ट्या राहत्यामध्ये अत्यंत नावाजलेलं घर म्हणून दळवी परिवाराचा या ठिकाणी उल्लेख केला जातो. मी आमच्या राहता शहराच्या वतीने व सदाफळ परिवाराच्या वतीने दळवी परिवारास हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. आज एक नवीन दालन आपल्या राहता तालुक्यासाठी आज सुरू झाले. एकाच खाली सर्व प्रकारची औषधं उपलब्ध करून देण्याचं काम आता तिथं दादा दळवी आणि त्यांचे जे भागीदार आहेत शिंदे या ठिकाणी करणं आपल्याला उपलब्ध करून देणार आहे. सगळ्या औषधांची विक्री एकाच ठिकाणी होणार असल्यामुळे मला वाटतं ह्या आपल्या भागातील असंख्य नागरिकांची त्यामुळे सोय होणार आहे. होलसेल पद्धतीने जेनेरिक मेडिसिन आहे आणि जनरल मेडिसिन आहे. आज रामपूरहून कोपरगाव संगमनेर या ठिकाणाहून आपल्या औषधाच्या दुकानात औषध आणावं लागतं आणि तो खर्च जेवढा वाढतो आणि त्याचा परिणाम जो रुग्ण आहे त्याच्यावर तो खर्च आपल्याला त्या ठिकाणी जातो. त्यामुळे मला वाटतं दळवी कुटुंबियांनी त्यांची मुलं शिकली. मला वाटतं अक्षय ना आनंद दळवी आणि त्यांचे जे पार्टनर आहेत ऋतिक शिंदे या दोन्ही तरुणांनी हा चांगला निर्णय केला आणि आज आपल्या भागाची मोठी गैरसोय त्यांनी दूर केली. मला आनंद आहे की दादा दळवी खरं म्हणजे दळवी कट्टा हा प्रसिद्ध आहे राहत नाही. कट्ट्यावरती सगळं लोक दिसत मला हे झाले करमणूक कट्टा आहे तो. करमणूक कट्टा आहे राजकीय साहेब. आणि करमणूक करतात. करमणूक हा मी तुझ्या भेळ चांगली मिळते. अनेक वेळा बसलो आपण भेळ खात. भेळ खाली मिळते. सर्व पक्षी करता येतो. एवढा मोहन मला नंतर लक्षात आलं मोहनरावांचा एवढा आग्रह का होता मी आलंच पाहिजे. त्याचा अतिशय आग्रह होता की तुम्ही आलंच पाहिजे या कार्यक्रमाला. त्यामुळे एकतर दादा दळवी एक मोठी अतिशय साधारण कुटुंबातून या माणसानं आपल्या मुलांना शिकवलं, नातवांना शिकवलं आणि चांगली प्रगती केली. त्यांच्या मातोश्री त्यांचा 94 आहे मला. त्यांचे आशीर्वाद घेण्याची मला संधी मिळाली की त्या माऊलीच्या आशीर्वादामुळं ते दळवी कुटुंब एवढं मोठ्या पद्धतीने आपल्या व्यवसायामध्ये यश मिळू शकलं आणि अजूनही त्या कुटुंबाला एक संधी ठेवण्याचं काम मला त्यांच्यावर झालेलं आहे. अशा चांगल्या उपक्रमाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. म्हणजे मला आनंद आहे की आपल्या भागातील म्हटल्याप्रमाणे सर्व नागरिकांचं रुग्णांची या निमित्ताने सोय होईल. फार मोठं भाषण करण्याचं औचित्य नाही आहे. एक आपले स्वकष्टातून उभं केलेला आपला हा व्यवसाय आज दादा दळवी आणि त्यांचे चिरंजीव, त्यांचे नातवंड, त्यांचे सगळी जी लोक आहेत अतिशय शून्यातून जसं कैलाशी सांगितलं शून्यातून त्यांनी सगळं उभं केलं आणि आज इमानदारपणे समाजापुढे अभिमानानं आज या व्यवसायाला सुरुवात करताना शेवटी कष्टाचं फळ हे मिळतच आहे. फक्त त्याला प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे हे दादा दळवी दाखवून दिलं. म्हणून त्यांचं आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या या नवीन व्यवसायाला माझ्या व्यक्तिगत हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. डोळ्यांच्या उपचारांसाठी आता शहरात जाण्याची गरज नाही. डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. अद्ययावत नेत्ररोग विभाग, आय केअर सेंटर, लोकरुची नगर, नगर मनमाड रोड राहता येथे अत्याधुनिक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लेटेस्ट फाको टेक्नॉलॉजीसह वेदनारहित, टाके न घालता, डोळ्यात इंजेक्शन न देता
फक्त थेंबांनी शस्त्रक्रिया, फक्त 10 ते 15 मिनिटात ऑपरेशन आणि त्याच दिवशी घरी जाण्याची सुविधा. मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त 10,000 रुपयांपासून पुढे. उत्तम दर्जाची इंडियन व इम्पोर्टेड फोल्डेबल लेन्सेस उपलब्ध. तसेच प्लेप्टोजियम, भेंगडेपणा, काचबिंदू, डोळ्यातून पाणी येणे, चष्मा नंबर तपासणी आणि खात्रीशीर चष्मा तयार केला जाईल. अनुभवी नेत्रतज्ञ, आधुनिक सुविधा आणि शासकीय योजना लागू. आजच भेट द्या. डॉक्टर मड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, राहता. आमचा संपर्क क्रमांक आहे 75 59 24 31 14.